नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला, आज आपण बघतोय यंदाच्या वर्षातली पौष महिन्यात जी कोकणात आवडीने भाजी तयार केली जाते ती म्हणजे ह्या छोट्या फणसांची, किंवा ह्याला कोवरी सुद्धा म्हणतात आणि ह्या भाजीला पूस भाजी म्हणतात। पौषात करतात म्हणून हिला पूस भाजी असं म्हणतात। तर आता हे फणस आहेत ना, ते आपण साफ कसे करायचे किंवा ही कोवरी साफ कशी करायची ते आपण बघूया इथे। तर बघा, मी असा फणस हा कट करून घेतलाय, पूर्णपणे असा आपण कट करून घेऊया। आता त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी ह्या फणसाची जी साल आहे ना ती काढून घ्यायची, अशी पूर्णपणे व्यवस्थित साल काढायची। त्यानंतर हा ना फणसाच्या आतमध्ये पूर्ण देठ गेलेला असतो, सगळ्यांना माहिती आहे। तर तो हा देठ आहे, ह्याला कोकणात पाव म्हणतात। तर तो देठ सुद्धा पूर्ण काढून टाकायचा आणि हा जो माझ्या हातात दिसतोय हा पार्ट घ्यायचा आपण। आता अजून एक तुकडा तुम्हाला दाखवते मी की ह्याला कसं साफ करायचं ते। तर अगदी व्यवस्थित तुम्ही साफ करू शकता, शक्यतो विळीचाच वापर करा, सुरीवर वगैरे पटकन होत नाही म्हणून मी विळीचा वापर केलाय। तर इथे बघा, पुन्हा एकदा मी ह्या फणसाची साल काढली आहे आणि कुठे कुठे राहिले ते सुद्धा बघा एक्स्ट्राचं मी काढून टाकते, नाहीतर मला हे किसता येत नाही किंवा आपल्याला असं जे कुटून घेतो ना त्याच्यात ते बारीक होत नाही आणि चवीला पण चांगलं लागत नाही। तर आता ह्याची पण मधचा देठ काढलाय आपण, हा बघा। आता मी तुम्हाला दाखवते की अजून ह्याला आपण बारीक करूया, थोडे उभे असे कट करूया, म्हणजे एकाच साईजमध्ये होऊ देत। असं जर कट केलं तर शिजायला पण पटकन सोपं जातं। असा मी पूर्ण हा फणस किंवा ह्या कोवऱ्या ज्या होत्या त्या साफ करून घेतल्या। 2 पाणीने मी असं ह्याच्यातला डीक आहे ना तो काढून टाकलाय, 2 वेळा पाण्यात टाकलं आणि बघा आता पाणी टाकले मी, त्याच्यात थोडं मीठ टाकले आणि उकडत ठेवलं आणि ह्याला दणकावून मी उकडून घेतलंय। तुम्ही ही प्रोसेस कुकरमध्ये सुद्धा सेम करू शकता आणि नंतर आपण उकडल्यानंतर ह्याच्यातलं पाणी जे आहे ना ते गाळून टाकायचं पूर्ण। तर इथे बघा मस्तपैकी फणस शिजलाय, पण आपण ह्या भाजीत पाणी नाही वापरणार आहोत, त्याच्यामुळे अजून थोडा वेळ त्याला शिजत ठेवणार आहे मी। हा बघा पटकन तुटतोय की नाही, तर अजून थोडा वेळ ठेवूया आपण। आता इथे आपलं बघा हा फणस मस्तपैकी उकडला गेला आहे आणि आपण ह्याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकलंय आणि तो थंडगार सुद्धा झालाय। आता तुम्ही काय कराल ते सांगते मी तुम्हाला। जर तुमच्या घरी पाटा नसेल, खलबत्ता नसेल, तर अशा वेळेस विचार करू नका की ही भाजी आता मी कशी करायची। तर तुम्ही स्मॅशरच्या साह्याने सुद्धा ह्या भाजीला बारीक करू शकता, किंवा अशी किसणी घ्यायची आणि ह्याच्यावर अगदी हलक्या हाताने असं फिरवायचं। हे बघा तुकडे तुकडे पडत आहेत, नुसतं असं चुरून जरी घेतलात ना ही भाजी तरी सुद्धा चुरली जाणार आहे, एवढी चांगली उकडली गेली आहे। पण मी नेहमी असं किसणीवरच मारून घेते, अगदी पटापट होतं, जास्त वेळ लागत नाही। आणि बघा एकदम खळखळीत आणि सेपरेट झाली आहे। पाट्यावर वगैरे थोडं वाटलं तर कसं होतं की कधी कधी ती चेचतो ना आपण, तर थोडासा त्याचा असा बारीक किस होतो, म्हणजे चिकल झाल्यासारखा होतो। तसं किसणीवर वगैरे करून घेतलं तर होत नाही, म्हणून मग तुम्ही किसणीवर असं करू शकता आणि पाटा नसला तरी चालतो अशा वेळेस आपल्याकडे। त्याच्यामुळे तुम्हाला एकदम सोपी पद्धत आहे ना ती मी दाखवली आहे। आता इथे बघा आपण भरपूर तेल टाकलंय आणि त्याच्यात कांदा टाकलाय। ह्या भाजीला थोडं तेल ना जास्तच वापरा, कारण ह्या भाजीमध्ये आपण पाणी नाही वापरणार आहोत, पाणी न घालता ही भाजी आपल्याला बनवायची आहे। तर आता आपण कांदा छान असा फोडणीत परतून घेऊया। हा बघा इथे मी चांगला कांदा परतून घेतलाय, तेल सुद्धा सुटलंय त्या कांद्यामधून बाजूला। आता आपण ह्याच्यात मसाला टाकूया, कोकणातला जो मसाला येतो ना तो टाकूया। थोडं मी ह्याच्यात ना वाटण टाकणार आहे, जे आम्ही कोकणात वापरतो ते। तुम्ही वरून खोबरं सुद्धा वापरू शकता, पण मी इथे वाटण वापरलंय। ह्या वाटणामध्ये आपल्या आलं लसूण सुद्धा आहे भाजून वापरलेलं, मिरी आहे, कांदा खोबरा। ह्याचा पण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तुम्ही बघू शकता कोकणातलं वाटण कसं बनवलं जातं ते। आणि हा मी मालवणी मसाला टाकलाय, एकच मसाला टाकलाय मी, आणि चांगलं असं फोडणीमध्ये मी परतून घेतलंय हे वाटण मसाला। आता ना आपण उकडताना मीठ टाकले, त्याच्यामुळे इथे थोडंसं मीठ टाकायचं। हा, आणि जेव्हा आपण तो फणस उकडून घेतो ना तर त्याच्यात पाणी बिणी टाकून वाळायचं नाहीये, त्याच्यात फक्त असतं जे उकडलेलं पाणी तेच काढून टाकायचं। तर आपण बघा इथे सगळी भाजी जी आहे अशी ती व्यवस्थित किसणीवर किसून घेतलीये, चेचली नाहीये। तुम्ही चेचू सुद्धा शकता पाट्यावर,
थोडंसं असं कुटून घेऊ शकता, तुम्हाला तसं करायचं असेल तर तसंही करू शकता, पण अशी एकदम सडसडीत होते ना, म्हणून मी नेहमी असंच करते. जेव्हा पण मी भाजी बनवते ती किसणीवरच त्याला थोडंसं बारीक करून घेते. तर बघा इथे आपण मस्तपैकी भाजी फोडणीमध्ये टाकली आहे. ह्याला आपण कुवरीची भाजी म्हणतो. कोकणात जास्तचे पूस भाजी किंवा कुवरीची भाजी म्हणतात. तर बघा आपण इथे हा फणस चांगला फोडणीत परतून घेतोय आणि चांगला परतल्यानंतर ना आपण ह्याला वाफेवरच शिजवणार आहोत. ह्याच्यावर 5 ते 10 मिनिटं झाकण ठेवायचं. आणि हीच भाजी जर तुम्हाला नॉनव्हेज टाकायचं असेल, नॉनव्हेज म्हणजे तुम्ही ह्याच्यात काय टाकणार आहात तर जोवला टाकायचा. स्वच्छ जोवला धुवायचा आणि फोडणी चांगला तेलात परतायचा. आणि तसं नाही केलं तुम्ही तर दुसरी एक तुम्हाला मी प्रोसेस सांगते की जोवला चांगला भाजायचा, पाण्यात टाकायचा, स्वच्छ धुवायचा आणि फोडणीत टाकायचा आणि ह्या भाजीमध्ये मिक्स करायचं मस्तपैकी. काय खाल तुम्ही, ह्याची चव अप्रतिम लागते. जर तुम्ही ह्याच्यात नॉनव्हेज टाकलात तर जोवला टाकल्यावर 1 नंबर ही भाजी लागते. पण आज मंगळवार असल्यामुळे मी ह्याच्यात जोवला टाकलेला नाहीये. अर्धी ह्याच्यातली भाजी मी तशीच ठेवली आहे, जी जोवला टाकून उद्या बनवणार आहे मी. तर इथे बघा मी झाकण ठेवलंय आणि ह्याला मस्तपैकी मी 5 मिनिटाची वाफ दिली आहे. ढवळून घेतलंय इथे. आणि इथे अशी पौषात केली जाणारी कोकणातली जी पूस भाजी म्हणतात ती तयार झालेली आहे. बघा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता ह्याच्यात. मी टाकली नाहीये, पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीर टाका. आणि किती छान सळसळीत अशी भाजी झालेली आहे ती बघा. आणि चवीला पण 1 नंबर लागत होती. तर इथे अशी पूस भाजी आपली तयार. धन्यवाद.